नमस्कार. हिमोग्लोबिन कमी असणं हा जवळपास एक 80% भारतीय लोकांमध्ये आढळणारा त्रास आहे. आता ह्याला त्रास का म्हणावा? कारण ह्याच्यामुळे होणारं छातीमध्ये धडधड, धाप लागणे, पायामध्ये गोळे येणे, चक्कर येणे किंवा खूपदा डोळ्यासमोर अंधारी येणं हे सगळं त्याच्यासोबत संबंधित त्रास आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात खूप साऱ्या लोकांना आढळतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा हे 1-2 सेकंडमध्ये कमी झालं आहे किंवा थोडा वेळ थांबलं की धाप कमी लागते, तर आपण तिथेच त्याचा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. HB कमी आहे, खूप लोकांमध्ये कमी असतं, त्याच्यातच काय. तर हिमोग्लोबिन कमी होण्याचे खूप सारे कारणं आहेत की त्यातले काही आपल्या आहारातून कमतरता असू शकते, काही आजार आपले जेनेटिक असू शकतात की जे पिढी दर पिढी चालत आहेत. तर आपल्याला हवं आहे का की आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्यामुळे काहीतरी एक मेजर किंवा सिव्हिअर आजार देऊ नये, अशी कुणाचीच इच्छा नसते. आपण प्रत्येकजण याचाच प्रयत्न करतो की आपण पुढच्या पिढीला चांगल्यात चांगलं जीवन कसं देता येईल. तर आपण हिमोग्लोबिन कमी होण्याचं काय कारण आहे, त्याचे काय उपचार पद्धती आपण वापरू शकतो आणि कसं आपण त्याच्यातून स्वतःला किंवा आपल्या घरच्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना ह्याच्यातून पूर्णतः क्लिअर करू शकतो, ह्याच्याबद्दल आपण बोलू. थँक्यू.